नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील खेड तालुक्यात सैराट स्टाईल प्रकार घडलाय. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे एका विवाहित जोडप्याला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आली. या विवाहित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून तरुणीचं अपहरण करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात स्वतः मुलीची आई आणि भाऊ सहभागी असल्याचं समोर आलंय. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पाहिलात हा व्हिडिओ आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावातील. आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका नवरा बायकोला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आली. विश्वनाथ गोसावी आणि त्यांची पत्नी प्राजक्ता गोसावी असं मारहाण करण्यात आलेल्या नवरा बायकोंची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं कुटुंबियांच्या विरोधात जाऊन विश्वनाथ गोसावी यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे प्राजक्ताचं कुटुंबीय प्रचंड चिडलेलं होतं. मुलीनं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता आणि यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मुलगी प्राजक्ताचं अपहरण केलं. प्राजक्ताच्या कुटुंबियांना हा विवाह मान्यच नव्हता. समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून तिच्या कुटुंबियांनी भर रस्त्यात तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर भर चौकात या दोघांनाही बेदम मारहाण केली. या घटनेचा थरारक व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या घटनेनंतर प्राजक्ताची आई आणि भावासह 15 जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात जबर मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. भारतीय संविधानानं सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. मात्र असं असतानाही अनेकदा आंतरजातीय प्रेमविवाहाला समाज मान्यता मिळताना दिसत नाही. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या मुलीला आणि तिच्या जोडीदारालाही अनेकदा शिक्षा दिली जाते, ती न्यायव्यवस्थेमधून नव्हे तर त्यांच्या रक्ताच्या नात्यामधून. खरपुडेमध्ये घडलेली ही घटना केवळ प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना शारीरिक आणि मानसिक इजा करणारी नव्हे तर आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या प्रत्येकावर झालेली ही जखम आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध करणारी ही कोती प्रवृत्ती केव्हा समाज मान्यतेतून हद्दपार होणार आणि या प्रकरणामध्ये आता ज्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांना पोलीस तपासातून कोणत्या बाबी समोर येणार आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.